देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महाक्रमी और पराक्रमी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तुळापूर येथील रक्तरंजित असा हा इतिहास. छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाधी आहेत. एक तुळापूर येथे आहे आणि दुसरी वडूबुद्रुक येथे आहे. पाहुणी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला, माझा शंभूराजा अमर झाला. तुळापूर येथे गेल्याच्या नंतर आणि तेथील इतिहास जाणून घेतल्याच्या नंतर डोळे पाणावल्याशिवाय आणि अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा श्वास हा तुळापूर येथे घेतला. महाराजांना 13 भाषा ज्ञात होत्या. त्या 13 भाषांमध्येच त्यांनी बुधभूषण, सतशतक, नखशिखा आणि नायिकाभेद या ग्रंथाची रचना केली. अशा या महान पुरुषाच्या आणि महापराक्रमी पुरुषाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही तुळापूर येथे आहे आणि त्यांची दुसरी समाधी ही वडूबुद्रुक येथे आहे. महाराजांच्या समाधीच्या उजव्या बाजूला कवी कलश यांची समाधी आहे. तुम्ही बघू शकता. श्री शंभू छत्रपतीचे सहाय्यक म्हणून त्यांना ओळखण्यात आलेलं आहे. आणि कवी कलशाच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या दोघांच्याही मधोमध प्राचीनकालीन संगमेश्वर महादेवाचं असं मंदिर तुळापूर येथे स्थित आहे. मंदिर खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. गेलात कधी तर नक्कीच बघा. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम येथे आहे. आपल्या अंगाला नुसता काटा जरी टोचला तरी आपल्या जीवाची इतकी लयलई होते आणि आपण इतका आरडाओरडा करतो. विचार करा, त्या औरंगजेबाच्या कैदेत राहून महाराजांनी जे 40 दिवसाचा अत्याचार सहन केला ते किती भयानक असेल. ज्या पद्धतीने आपण तुळजापूरला जाऊन दरवर्षी भेट देतो त्याच पद्धतीने आपण तुळापूरला येऊन पण भेट द्यावी आणि महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हावे असं तरी मला वाटतंय. महाराजांच्या समाधीच्या उजव्याच बाजूला कालभैरवनाथाचं प्राचीनकालीन मंदिर आहे. ज्या मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंतच तुम्हाला असे छोटे छोटे 7 ते 8 शिवलिंग लागतात आणि त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक गणेश मंदिर दिसतंय आणि ह्याच मंदिराच्या परत डाव्या बाजूला तुम्हाला त्रिवेणी संगम, भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीचा त्रिवेणी संगम दिसतो. अशा पवित्र ठिकाणी शंभूराजांनी आपले प्राण सोडले. सध्या बालमास दिन सुरू आहे शंभूराजांचा, त्यामुळे आम्ही दोघंजणं पण इकडं आलेलो होतो. आळंदीपासून 12 किलोमीटरच तुळापूर हे क्षेत्र आतमध्ये आहे. खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. येथील इतिहास ज्यावेळी तुम्ही जाणून घ्याल त्यावेळी तुमच्या अंगाला काटा येणार आणि डोळ्याला पाणी मात्र नक्कीच येणार. अशा या शूरवीर आणि महापराक्रमी राजाच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.